तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेले असेल तर 20,000चा तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट या गाडीवरती मिळणार आहे. या गाडीवरती खास डिसेंबर महिन्यासाठी या गाडीवरती 80,000ची ऑफर क्रिस्टल कियामधून दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो क्रिस्टल किया तिलक रोड येथे आणि येथे आपण कियाचे सर्व प्रोडक्ट बघणार आहोत आणि खास डिसेंबर महिन्यात येथे खास ऑफर चालू आहेत. तर आज आपल्याला सौरभ सर आहेत, ते पूर्ण इंट्रोडक्शन देणार आहे सर्व कार्स वगैरेचे आणि या शोरूममध्ये तुम्हाला सर्व कियाचे प्रोडक्ट इथे धमाकेदार प्राईजमध्ये मिळणार आहेत. तर चला बघू आपण आता कियाचे कोणकोणते प्रोडक्ट इथे मिळत आहेत. तर नमस्कार सौरभ सर. काय म्हणताय सर तुम्ही? एक नंबर सर, मस्त. आज आपण कोणती कार बघणार आहोत क्रिस्टल कियामध्ये? आता क्रिस्टल किया टिलक रोडला सर आपण आज जी आपली 7 सीटर कार आहे कॅरेन्स क्लॅविस त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. ओके. या सर आपण कार बघूयात एकदा. आता ही आहे आपली कॅरेन्स क्लॅविस 7 सीटर MPV प्रीमियम कार आहे आपली. प्रीमियम त्यामध्ये बघाल तर ही तुम्हाला पुढे तुम्हाला बघाल तर फ्रंट पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. ओके. मला DRLs इथे दिलेले आहेत. ओके. कलर जर बघाल, कलर हा नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे, आयव्हरी सिल्वर ग्लॉस याच्यामध्ये. ओके. मस्त दिसतोय कलर. यस, MPV मध्ये सर बघाल तर ज्या कंपॅरेटिव्ह कार आहेत त्याच्यामध्ये गाडीची आपल्या जी लेंथ आहे आणि व्हील बेस आहे हा कंपॅरेटिव्हली कार पेक्षा खूप चांगला दिलेला आहे. ओके. 2780चा तुम्हाला त्याच्यामध्ये व्हील बेस दिलेला आहे. ओके. त्यामुळे होतं कसं, तुमची स्पेस त्याच्यामध्ये चांगली वाढते. थर्ड रोचे जे सीट्स आहेत ते तुमचे रिक्लाइन होतात. अडल्ट पण जरी कस्टमर बसले त्याच्यामध्ये लॉंग रूटला त्यांना काही कम्फर्टेबल वगैरे असं एकदम चांगली ड्रायव्हिंग एकदम एन्थुजियास्ट त्यांना एक्सपिरियन्स मिळू शकतो. फीचर जर बघाल सर गाडीमध्ये सनरूफ दिलेला आहे. सनरूफ पण प्लस गाडी जी आहे 11,07,000 पासून सर गाडीची स्टार्टिंग प्राइस 11,07,000 11,07,000 गाडीची आपण प्रीमियम MPV तुम्हाला 11,07,000 मिळते. आणि तुम्हाला देखील ही गाडी घ्यायची असेल तर तुम्ही येथे तिलक रोडला क्रिस्टल कियामध्ये येऊ शकता आणि या गाडीवरती खास डिसेंबर ऑफर देखील चालू आहे. ही बघाल सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मध्ये 7 सीटर कार जी आहे ही आपली ही आपली पेट्रोलमध्ये पण अवेलेबल आहे, डिझेलमध्ये पण अवेलेबल आहे, इलेक्ट्रिकमध्ये पण अवेलेबल आहे. ओके. तिन्ही याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्लस गाडीचे जर बघाल तुम्हाला ऑलॉय व्हील्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. 16 इंचेसचे सनरूफ तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्हाला इथे LED हेडलॅम्प्स त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले. फ्रंट पार्किंग सेन्सर्स आहेत. ओके. इलेक्ट्रिकल फोल्डेबल मिरर्स आहेत. टॉप एंड व्हेरियंटला सर गेलात तुम्हाला त्याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा येतो. कॅमेरा देखील आहे. आणि हे पर्टिक्युलर व्हेरियंट कोणतं आहे सर? हे व्हेरियंट जर बघाल सर आता हे आपण लावलेलं आहे पेट्रोल व्हेरियंट आहे. टॉप एंड मॉडेल आहे. टॉप एंड जे आपलं STX प्लस आहे 7 सीटर मध्ये मॅन्युअल मध्ये. ह्याला तुम्हाला आतमध्ये स्क्रीन साईज जर बघाल 10.25 इंचची इन्फोटेनमेंट स्क्रीन येते. आपण आता साइड प्रोफाईल बघूया गाडीची. साइड प्रोफाईल मध्ये तुम्हाला लेंथ खूप जास्त. साइड प्रोफाईलला जर बघाल तर 4550 ची तुम्हाला टोटल ओव्हरऑल लेंथ दिलेली आहे. ओके. सर्वात मोठी लेंथ आहे कंपॅरेटिव्हली कार्स मध्ये बघाल तर सगळ्यात मोठी लेंथ आणि सगळ्यात मोठा व्हील बेस आपण प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये. प्लस तुम्ही बघाल ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो तुम्हाला 195 mm चा ग्राउंड क्लिअरन्स गाडीचा दिलेला आहे. ग्राउंड क्लिअरन्स देखील जास्त दिलेला आहे. आपल्या ज्या रेग्युलर कार्स असतात त्याच्यापेक्षा देखील जास्त दिलेला आहे. कारण की एक MPV आहे आणि MPV मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो ग्राउंड क्लिअरन्सचा. याच्यामध्ये तसा काय प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार नाही. अजिबात लागणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. प्लस तुम्हाला याच्यामध्ये जर बघाल डोअर जे आहेत हे तुम्हाला विंडो जी आहे साईड विंडो तुम्हाला त्याच्यामध्ये वाईड दिलेली आहे. प्लस ह्याच्यामध्ये जर बघाल तुम्हाला सनशेड कर्टन्स दिलेले आहेत. सनशेड देखील आहेत. त्यामुळे ते तुम्हाला खूप उपयोगी पडतात त्याच्यामध्ये. ओके. आणि ह्या गाडीमध्ये जे टायर्स वगैरे आहेत हे सर्व अलॉय सर्व व्हेरियंट मध्ये सेमच येतात की वेगळे वेगळे काय त्याच्यामध्ये कोण? येस तुम्हाला बेसिक पासून जर म्हणाल अलॉयचे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड आपण केलेले आहेत. ओके. एकदम बेसिकला जर गेलात त्यात तुम्हाला नॉर्मल व्हील्स येतात पण आपण त्याला तुम्ही ऍडिशनली आपण त्याच्यामध्ये ते लावून घेऊ शकतो. ओके. आणि त्याची किती प्राइस इन्क्रीज होईल जर प्राइस जर बघाल तर सर आता ऍज पर मार्केटच्या ह्याच्यानुसार बघाल तर आपण त्याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे करून जर बघायला गेलं आपण जास्तीत जास्त कस्टमरला त्याच्यामध्ये बेनिफिट होईल आणि कस्टमरला खिशाला परवडेल त्या प्राइस मध्ये आपण त्यांना नक्कीच ते करून देऊ शकतो. आणि सर आता आपण या गाडीची रिअर प्रोफाईल बघू. आता बॅक साईडला सर आपण आलो रेअर साईडला कनेक्टेड टेल लॅम्प दिलेला आहे तुम्हाला. लुक तुमचा एकदम त्याच्यामध्ये एनहान्स होतो. प्लस मागे तुम्हाला वायपर वॉशर डिफॉगर त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. इथे तुम्हाला जर बघाल तर हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेला आहे. रेअर स्पॉइलर तुम्हाला इनबिल्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. ओके. खाली तुम्हाला इथे स्किड प्लेट्स दिलेले आहेत. रेअर पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. ओके. बूट स्पेस बघूयात आपण. एकदम प्रीमियम बूट स्पेस दिलेली आहे सर. स्पेस तुम्हाला 7 सीटर जरी असेल 7 जरी आपले त्यात कस्टमर जरी बसले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्पेस राहते. समजा 7 जण जर नसले बसतील तुम्ही कुठे
बाहेर फिरायला वगैरे जात असाल, हा हा लहान मुलं वगैरे असतील, हे डिरेक्टली तुम्ही सीट जे आहेत पूर्णपणे फोल्ड करू शकता. करू शकतो. हा आणि याच्यामध्ये डिरेक्टली आपण अडल्ट जरी म्हणलो तरी इझिली आपण बसू शकतो याच्यामध्ये आपण. सेफ्टी आणि एकदम तुम्ही कम्फर्टेबली त्याच्यामध्ये बसून आणि तुम्ही पिकनिक वगैरेला जर जाणार असाल तर डेफिनेटली याच्यामध्ये तुम्ही असं खाली काय पूर्ण bathroom मॅट्रेस जरी वगैरे टाकली देखील तुम्ही इथे येस बसू शकता आणि तुमची फॅमिली ट्रिप वगैरे एकदम सक्सेसफुल होणार आहे. इझिली तुमचे लगेज पण तिथे पूर्णपणे बसू शकतो. जी डिझाईन आहे ना सर पाठीमागे ती सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह आहे या गाडीत. अट्रॅक्टिव्ह दिलेली आहे सर, एकदम कनेक्टेड टेल लॅम्प पूर्णपणे दिलेला आहे. आणि जी नवीन सेल्टॉस आली ना सर, हिचीच डिझाईन त्याच्यामध्ये थोडीशी कॉपी फॉरवर्ड केलेली दिसते. येस मोस्ट ऑफली आपल्या कियाचे जे आहेत सगळ्या व्हेकल जे आहेत, जे आपले सिरॉस असेल, सोनेट असेल, प्रत्येकाला कनेक्टेड टेल लॅम्प दिलेली आहे. प्रत्येकाची डिझाईन जी आहे ती तुम्हाला कॉमन दिसेल त्याच्यामध्ये. कारण का कस्टमरचं पण असतं लुक एन्थुसियास्ट झाला पाहिजे, कारण लुक हा कस्टमरसाठी पहिला प्रेफरन्स असतो. गाडीचे जे डोअर ट्रिम्स आहेत ना इथे तुम्हाला पूर्ण लेदर मध्येच मिळणार आहेत. आणि गाडीचं इंटिरियर आहे तुम्हाला तुम्ही एका 7 सीटर MPV मध्ये बसलेले आहात असं वाटणार नाही. कारण की कियाच्या गाड्या तुम्हाला माहितीच आहे प्रीमियमच असतात. त्यानंतर या गाडीमध्ये बोसचा तुम्हाला इथे म्युझिक सिस्टम दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण पॉवर विंडोज आहेत आणि ही 1 टच अप डाऊन देखील आहे. आणि इथूनच तुम्ही ओव्हर ॲडजस्ट करू शकता. आणि हे जे सीट्स आहेत ना हे तुम्ही इथूनच 8 वे ॲडजस्ट करू शकता इलेक्ट्रॉनिकली. आणि त्यानंतर या गाडीमध्ये तुम्ही जर बसले तर या गाडीचं जे इंटिरियर आहे ना ते इंटिरियर तुम्हाला एकदम प्रीमियम फील करणार आहे. आपण इंटिरियर आता पूर्णपणे बघू कसं आहे आतमधून, त्याचे फीचर्स वगैरे काय काय आहेत. आणि बेस मॉडेलला देखील आपण कम्पेअर करणार आहोत. बेस मॉडेलमध्ये तुम्हाला यामधले कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत म्हणजे कस्टम. तर इंटेरियर जर बघाल सर, इंटेरियर मध्ये जर बघाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम जे प्रीमियम फील जो मिळतो, प्रीमियम तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे इंटेरियर दिलेला आहे. आपण क्लस्टर मीटर पासून आणि या इन्फोटेनमेंट पर्यंत चालू केला. 12.25 इंचची पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रिनिटी डिस्प्ले दिलेला आहे. ओके प्लस इथे जर बघाल इथे तुम्हाला डबल डेकर स्टेअरिंग दिलंय. एक लेदर विमानाच्या कॉकपिट मध्ये बसल्याचा तुम्हाला एक फील येतो त्याच्यामध्ये. नवीन सिरॉस आणि नवीन जी सेल्टॉस येणार आहे मार्केटमध्ये तिच्यामध्ये देखील याच प्रकारे हे स्टेअरिंग व्हील आहे, डबल डेकर स्टेअरिंग आहे. प्लस तुम्ही इथे जर बघाल एसी कंपार्टमेंट जो आहे तो थोडासा याच्यामध्ये एक प्रीमियम त्याला फील दिलेला आहे की तुम्ही इथे त्याला स्वॅप स्विच बटन दिलेलं आहे. तुम्ही इथे एसी ला पण कंट्रोल स्वॅप करू शकता. इथे तुम्ही गेलात मीडिया आपलं रेडिओ असेल त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणजे ही जी आहे हे दिसतंय तुम्हाला ही स्क्रीन आहे आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला टच कंट्रोल्स आहेत. येस आणि हे ते तुम्हाला मॅन्युअल व्हॉल्यूम देखील चेंज करायचं कमी करायचे ते बटन दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही कार ज्यावेळेस ड्रायव्हिंग करत असाल त्यावेळेस तुमचं इकडे तिकडे लक्ष विचलित होणार नाही. बरोबर एवढे सगळे तुम्हाला त्यात प्रीमियम फीचर दिलेत. इथे जर आलात तुम्हाला वायरलेस चार्जर प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस USB पण दिलेला आहे आणि C2C चार्जिंग पोर्ट पण दिलेले आहे. ओके आता हा टॉप एंड मॉडेल आहे आपला, त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. ओके त्यानंतर पार्किंग सेन्सरचं तुम्हाला इथे बटन दिलंय. हा तुम्हाला याच्यामध्ये DRVM दिलेला आहे. ड्रायव्हर रेअर मॉनिटरिंग सिस्टीम आहे. जेव्हा तुम्ही हायवेला किंवा घाट सेक्शनला गाडी चालवते किंवा ट्रॅफिक मध्ये, आता कसं होतं आपल्याला सवय असते की आरशात बघण्याची, कधी कधी ट्रॅफिक असेल बंपर टू बंपर तर तुम्हाला आयडिया येणार नाही. गाडी पण मोठी आहे. येस त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये मागच्या गाड्यांची किंवा पुढच्या गाड्यांची म्हणा 360 जर असेल टॉप एंडला तुम्हाला त्याची आयडिया त्याच्यामध्ये मिळू शकते. तो एक तिथे तुम्हाला एक प्रीमियम फीचर त्याच्यामध्ये दिलेला आहे. प्लस गाडीला इनबिल्ट तुम्हाला सेफ्टी फीचर आपले जे दिलेत, 6 एअरबॅग आहेत, ABS CBT दिलेला आहे, हिल असिस्ट कंट्रोल आहे. तसेच गाडीला तुम्हाला डाऊन हिल ब्रेक कंट्रोल पण दिलाय. गाडी तुमची उताराला जर असेल, आपण एखाद्या क्लच सोडला तर गाडी जे पटकन खाली जाते ते तुमची खाली जाणार. म्हणजे घाटामध्ये तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल आणि तुम्हाला जर अंदाज नसेल घाटामधल्या रस्त्यांमध्ये जास्त गाडी चालवायचा, ते तुम्हाला कधी कंट्रोल होऊ शकते तुमची गाडी, म्हणजे जेणेकरून काही अपघात वगैरे होणार नाही. बरोबर आणि हे सर 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे पेट्रोल मध्ये. येस ओके. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला 2 कप होल्डर देखील होल्डर आहेत. सर हे कशाचं बटन दिसते? हा तुम्हाला कूलिंग कप होल्डर दिलेला आहे. ओके. बॉटल वगैरे तुम्ही इथे जर ठेवलीत, इथे कूलिंग कप होल्डरने तुमची बॉटल असेल, कोल्ड ड्रिंक्स असतील, हे तुम्ही ओके. म्हणजे तुम्हाला आहे ना ही जी MPV मी जे बसलोय ना या गाडीमध्ये एकदम प्रीमियम वाटते. आणि मला असं वाटत नाही की मी 7 सीटर कार मध्ये बसलोय. मी आता या गाडीच्या कॉकपिट मध्ये बसलोय तर मला कंट्रोल फील होत आहेत की मी होल्डिंग करतोय एवढी मोठी गाडी, असं मला वाटणार नाही. मला ट्रॅफिक मध्ये देखील बोनेट पूर्ण मला इथून दिसतंय. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी सर बघितलं बोसचे प्रीमियम साऊंड दिले आहे. किती साऊंड दिले आहे, काय फीचर्स? बोसचे तुम्हाला याच्यामध्ये टोटल 8 स्पीकर दिलेले आहेत विथ 2 ट्विटर. तुम्हाला बास इफेक्ट जो आहे आणि साऊंड क्वालिटी जी आहे एकदम तुम्हाला क्वालिटी त्याच्यामध्ये फील येतो. ओके.
एक थोडासा यंग जनरेशन असेल त्यांना थोडंसं एक लाऊडी म्युझिक हवं असेल किंवा ज्यांना नॉर्मल जरी आवाज हवा असेल, फील तुम्हाला जो आहे एकदम तुम्हाला परफेक्ट फील त्याच्यामध्ये मिळून जातो. ओके. प्लस आपली विंडशील्ड जी बघाल ही वाईड विंडशील्ड दिलेली आहे. ओके. त्यामुळे तुम्ही ड्राईव्ह करताना साईडचा जो तुमचा व्ह्यू आहे हा पिलरच्या मध्ये येत म्हणजे हे पिलर मुळे ना तुमचे जे ब्लाइंड स्पॉट आहे ना तो ब्लाइंड स्पॉट थोडासा कमीच क्रिएट होतोय आणि कमी क्रिएट झाले. एवढी मोठी गाडी एमपीव्ही असून देखील तुम्हाला येते हा पिलर थिन भेटतो, त्याच्यामुळे तुम्हाला ब्लाइंड स्पॉट क्रिएट होऊन तुमचा जेणेकरून अपघात वगैरे होणार नाही. येस. आणि मी जी स्क्रीन बघितली ना एकदम फ्ल्युइड, म्हणजे जे आपण जसे आयपॅड वगैरे वापरतो एकदम तशी स्क्रीन आहे. तुम्हाला इथे कुठे लॅग वगैरे काहीच फील होणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे वायरलेसली ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्ट करू शकता आणि ते ह्या USB-C थ्रू देखील तुम्ही कनेक्ट करू शकता कनेक्टिव्हिटी. आणि त्यानंतर ग्लो बॉक्स कसा आहे, कूल्ड आहे. ग्लो बॉक्स जो आहे हा आपला नॉर्मल दिलेला आहे. नॉर्मल आहे कारण इथे तुम्हाला कूल आपण कप होल्डर दिलेत, त्यामुळे आपलं जे सगळ्या गाड्यांमध्ये आहेत तुम्हाला नॉर्मल ग्लो बॉक्स येतो त्याच्यामध्ये. ओके. प्लस इथे तुम्हाला थोडंसं एम्बिएंट लाईट जे म्हणतो थोडंसं त्याचा फील दिला. याचा कलर आपण इथून इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मधून चेंज करू शकता इन्फोटेनमेंट मधून. इथे तुम्हाला त्याचे फंक्शनिंग दिलेले आहेत, त्याच्यातून तुम्ही इथे डिस्प्लेचे बटन आहे त्यातून तुम्ही पूर्णपणे चेंज करू शकता. आणि त्याच्यानंतर प्लस आपण सनरूफ देखील या गाडीमध्ये पॅनोरामिकच आहे. आता आधीची जी कारेन्स होती त्याच्यामध्ये सनरूफ छोटा येत होतं, जे आपण स्कायलाइट सनरूफ. कस्टमरच्या डिमांड नुसार या अपडेटेड व्हर्जन मध्ये आपण पॅनोरामिक सनरूफ दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. प्लस तुम्हाला इथे LED रूम लॅम्प दिलेले आहेत. गॉगल होल्डर तुम्हाला इथे दिलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सध्या प्रत्येक गाड्यांमध्ये ती महत्वाची ते म्हणजे डॅश कॅम. हा आपण आपल्या सेकंड टॉप जे व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये आपण हा कियाचं प्रोव्हाइड करतो. समजा काही कस्टमर असतील त्यांनी बेसिक व्हर्जन घेतलंय, त्यात नसतील तर आपण ऍडिशन ऍक्सेसरीज मध्ये आपण. आणि डॅश कॅम म्हणजे खूप महत्वाचं आहे. आजकालच्या जास्त गाड्या झाल्यात रस्त्यांवरती, खूप अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तर ही ऍक्सेसरी आहे की कंपनीच प्रोव्हाइड करते काय त्याच्याबद्दल? सेकंड टॉप जो व्हेरियंट आहे आपला त्याच्यामध्ये हा कंपनी प्रोव्हाइडेड आहे. त्याच्यामध्ये हा फक्त फ्रंट साइडचा येतो. आपण जो ऍडिशनल ऍक्सेसरीज मध्ये विकतोय त्याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा येतात, जो पुढचा पण आहे आणि मागचा पण आहे. तर तुमचं बाहेरचं पण रेकॉर्डिंग करतो आणि इफ तुम्हाला जर वाटेल गरज तर मागचा कॅमेरा तुम्ही इंटरनली आतल्या केबिन रेकॉर्डिंग साठी वळवू शकता. सेफ्टी फीचर्स तुम्ही त्याला म्हणू शकता. येस. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला ऑटोमॅटिक IRVM दिलेला आहे. आणि त्यानंतर इथे SOS बटन आहे, टोईंगचं म्हणजे तुमचं रोड साइड असिस्टन्स रोड साइड असिस्टन्स आणि किया कनेक्ट देखील इथे फीचर आहे. आणि इथून तुम्ही पॅनोरामिक सनरूफ ओपन देखील करू शकता. आणि इथे तुम्हाला कॅबिन जे लाईट आहेत ते वाईड दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला येलो देखील दिलेलं नाही, म्हणजे प्रीमियमनेस ऍड केलेला आहे गाडीमध्ये. त्यानंतर इथे तुम्हाला सनग्लास होल्डर देखील आहे. आणि इथे जर बघितलं आपण तर हे देखील तुम्ही असं एक्सटेंड करू शकता. इकडे तुम्ही असं एक्सटेंड करू शकता. आणि त्यानंतर तिकडे एक मिरर दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके. आणि सर आता आपण येणार रिअर सीटचा स्पेस देखील चेक करू. येस नक्कीच. सेकंड रो जी आहे आपली ती बघूयात. हे तुम्हाला एकदम कम्फर्टेबल पोझिशन दिलेली आहे, म्हणजे इव्हन लेडीज वगैरे असतील, घरात वृद्ध वगैरे असतील, ज्यांच्या पायांना त्रास आहेत ते इझिली तुम्ही बघू शकता. या पोझिशननी सुद्धा लेडीज वगैरे इझिली बसू शकतात. ग्राउंड क्लिअरन्स आपला तसा दिलेला आहे. प्लस स्पेस जर बघाल, लेग स्पेस पण सर त्याच्यामध्ये एकदम कम्फर्टेबल राहते. तुम्ही रिक्लाइन जरी केलं, मागे स्लाइड जरी केलं, एकदम रिक्लाइन पण आपला एकदम परफेक्ट लेवलला एक्स्ट्रा दिलेला आहे त्याच्यामध्ये. एकदम तुम्ही म्हणजे झोपून एकदम ट्रिप तुमची एन्जॉय करू शकता. प्लस इथे टॉप एंडला जर गेलात, इथे तुम्हाला स्मार्ट एअर प्युरिफायर दिलाय. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं असेल की लोक गाडीत बसायला घाबरत होते. तेव्हा गाडीतले एअर पण ही दूषित असू शकते किंवा वाईट असू शकते, म्हणून आता त्याच्यामध्ये आपले त्याच्यामध्ये व्हायरस वगैरे असेल एअर मध्ये, तर तो तुमचा याच्यामध्ये स्मार्ट एअर प्युरिफायर मध्ये तुमचा एकदम क्लीन करून दिला जातो त्याच्यामध्ये. प्लस इथे बघाल तर इथे तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रे दिलेला आहे. इथून तुमचं ऍक्सेसरीज काय असतील, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, वर्क देखील मी इथे करू. येस, ब्रेकफास्ट वगैरे करू शकता. मॅक्सिमम कॅपॅसिटी 3.5 किलोची आहे, म्हणजे तुम्ही इझिली एक लॅपटॉप तर सहजपणे ठेवू शकता किंवा इथे तुम्ही काही ठेवून खाऊ देखील शकता. येस. आणि त्यानंतर इथे पॉकेट देखील दिलेला आहे वरती तुमचा स्मार्टफोन ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमचं मॅगझिन होल्डर आहे, याच्यात तुम्ही असे छोटेसे डॉक्युमेंट वगैरे काही पण ठेवू शकता. इथे तुम्हाला आपले बॅक साईडचे एसी जे आहेत, एसी वेंट्स तुम्हाला इथे वरती प्रोव्हाइड केलेले आहेत. जसं तुम्हाला एकदम फ्लो जो आहे प्रॉपरली तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही सेट करू शकता. इथे तुम्हाला त्याचा स्पीड तुम्ही त्याचा सेट करू शकता जसा तुम्हाला हवा तसा. प्लस इथे खाली तुम्हाला C to C चे 2 चार्जिंग पोर्ट्स दिलेले आहेत.
हो, दोन नाही ते Yes. CTC चे चार्जिंग पोर्ट दिलेले आहे, म्हणजे तुम्ही इथे C ला चार्जिंग लावून या पॉकेट मध्ये तुम्ही येस, तुमचा तिथे पण मोबाईल ठेवू शकता. ठेवू शकता. इथे पण तुम्हाला जो आहे इथे पण तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. इथे पण तुम्हाला त्याच्यामध्ये बॉटल वगैरे ठेवलीत. इथे पण तुम्हाला कूलिंगचा ऑप्शन दिलेला आहे. ओके, म्हणजे इथे तुम्ही जर बॉटल वगैरे किंवा मोबाईल तुम्ही चार्जिंगला लावला आणि त्याच्यानंतर इथे ठेवला तर तुमचा मोबाईल गरम होणार नाही, कारण की यामध्ये तुम्हाला इथे कूल्ड एअर याच्यामध्ये येणार आहे. बरोबर बरोबर. आणि त्यानंतर स्पेस ते एकदम मस्त आहे आणि हे सीट व्हेंटिलेटेड देखील आहेत. व्हेंटिलेटेड फक्त पुढचे फ्रंट 2 सीट्स जे आहेत, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट. ओके, समोरचे व्हेंटिलेटर Yes. आहे आणि याची डिझाईन लँग्वेज देखील समोरच्या सीटांसारखीच येस इथे येस, ठेवलेली आहे. लेदरेट दिलेले त्यानंतर आहे. इथे तुम्हाला बऱ्याचशा स्पेसेस देखील आहेत. इथे तुम्ही कॉइन वगैरे किंवा तुम्ही असं एक याला ग्रॅब हँडल मोबाईल म्हणून ठेवू देखील शकता, coin वापरू असेल. शकता. येस, प्लस Okay. इथे तुम्हाला सनसेट कर्टन हे आपण बेस मॉडेल पासून प्रोव्हाइड केलेत, ओके, की ऊन वगैरे असेल काही असेल तुमचं आतमध्ये तेवढं तुम्हाला हे होणार नाही. हा हे तुम्हाला बेस मॉडेल पासून आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजे Yes. तुमची एक प्रायव्हसी देखील मेंटेन राहील आणि तुम्हाला तुम्ही काही इलिगल ऍक्टिव्हिटी करताय असं देखील वाटणार Yes, नाही, कारण की ते correct. बऱ्याचशा ठिकाणी बँड आहेत जे बरोबर. आफ्टर मार्केट लावतात लोक ते. फिल्मिंग असेल काय असेल ते मग परत पोलिसांकडून काढलं जातं. ओके, हे आपण त्याच्यामध्ये एकदम त्याच्यामध्ये लिगली आपण या कंपनीकडून आपण इनबिल्ड दिलेलं आहे प्रोव्हाइड त्याच्यामध्ये. केले आणि ते जे तुम्हाला लॅम्प आहेत ते देखील इथे व्हाईट Yes. आहेत आणि ते दोन ग्रॅब हँडल देखील आहेत. बरोबर. आणि हे सीटचं एक फीचर आहे, हे टंबल देखील होतं. Yes, इकडून yes. आता तुम्ही थर्ड याच्यामध्ये रो कसं मध्ये आहे, इझिली हे जे सेट आहे हे तुमचं वन टच दिलेलं आहे. सॉरी, वन टच तुम्ही जस्ट फक्त प्रेस केलं तुमचं हे डिरेक्टली पूर्णपणे हे होतं. आणि त्या साईडचं जे सीट आहे हे तुम्हाला इलेक्ट्रिक टंबल दिलेलं आहे. मी तुम्हाला ते दाखवतो. हे पाहू शकता, इथे तुम्हाला बटन दिलेलं आहे. आपण हे बटन तुम्ही एकदा प्रेस केलं पूर्णपणे सीट तुमचं इलेक्ट्रिकली पूर्णपणे फोल्ड होतं. आणि आपण जर थर्ड रोचा आता स्पेस जर बघितला आणि मी सपोज येथे बसलोय आता, तर माझी हाईट आहे 5'8" आणि 5'8" हाईट असल्यामुळे हे तुम्ही रिक्लाइन करू शकता. Okay. आणि तुम्ही जरी मागे बसतात, मी जरी इथे पुढे बसलो तरी मला लेग स्पेस बऱ्यापैकी इथे राहते. कम्फर्ट तुम्हाला पोझिशन येते. त्याच्यामध्ये बघाल सर, सेकंड रोला मी बसलो, तुम्ही थर्ड रोला बसले. ओके ओके, मेन आपला त्याच्यामध्ये फंक्शन जे आहे, तुमचे मागचे जे सीट आहेत हे तुमचे ओव्हर रिक्लाइन होतात. ओके, त्यामुळे होत आहे. तुम्हाला कम्फर्ट पोझिशन मिळालेली आहे. हो, लॉंग रूटला वगैरे कसं होतं, आपली पाठ असेल किंवा आपले पाय असतील हे लॉंग रूटला थोडेसे अनकम्फर्टेबल होतात. लॉंग रूट काही लोकांना नाही हे होत. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम लॉंग रूटला तुम्ही असाल, एकदम तुम्हाला कम्फर्ट पोझिशन मिळाली, तुम्ही एकदम कम्फर्टेबली ट्रॅव्हल करू शकता. ओके, प्लस इथे मला पण स्पेस जी मिळालेली आहे, तुम्ही मागे बसल्यामुळे मी रिक्लाइन पण ओव्हर करू शकतो. प्लस हा तुम्ही इथपर्यंत असं करू शकतो. मागे पुढे. आणि मी जो बसलोय ना इथे, मी पण मला असं वाटत नाही की मी थर्ड रो मध्ये बसलोय, मला पण इथे कमांडिंग पोझिशन वाटते. बरोबर. आणि ग्लास एरिया देखील इथून मला दिलेला आहे. येस. आणि पॅनोरामिक सनरूफ येते देखील मला दिसतंय, त्याच्यामुळे देखील मला इथे असं मोकळं वाटते. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हाईट लॅम्प येतील देखील दिलेले आहेत. एसी व्हेंट देखील इथे तुम्हाला आहेत, म्हणजे तुम्हाला इथे असं गुदमारल्यासारखं होणार नाही. आणि प्लस प्रत्येक सीटला आपल्या ऍडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले. ऍडजस्टेबल हेडरेस्ट height आणि असेल- थर्ड रोला देखील ऍडजस्टेबल हेडरेस्ट आहेत. yes. आणि इथे तुम्हाला सी टाईप चार्जिंगचे देखील इथे ऑप्शन आहे. इकडून पण एक आहे, इकडून पण एक आहे. येस. आणि तिथे देखील तुम्हाला कप होल्डर आहेत. आणि इथे तुम्ही कॉइन वगैरे किंवा मोबाईल वगैरे इथे ठेवायला तुम्हाला स्पेस देखील दिलेली आहे. प्लस ग्रॅम हँडल दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एलईडी आपण त्याच्यामध्ये छोटीशी लाईट प्रोव्हाइड केलेली. हा, म्हणजे ग्रॅब हँडल. ओके, इथे लाईट देखील प्रोव्हाइड कोण केली आत आहे. बसत असेल तर तुम्ही ग्रॅब हँडल त्याला इझिली ते रात्री दिसू करू शकतं. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक हुक देखील दिलेला आहे. आणि येथे देखील एक हुकचा ऑप्शन आहे. बॅग्स वगैरे तुम्ही ठेवलात तर ते हुक तुम्ही तिथे त्याने तुम्ही बॅग सिक्युअर करू शकता तुमच्या. सो सर, कशी वाटली तुम्हाला प्रीमियम MPV 7 सीटर कारन्स क्लाविस? मला ही कॅरेन्स क्लावी जी गाडी आहे ही एक नंबर वाटलेली आहे. आणि या गाडीमध्ये जो स्पेस आहे तो खरंच जास्तच आहे. आणि या गाडीमध्ये जे फीचर्स दिलेले आहेत ते एकदम प्रीमियम आहेत. म्हणजे तुम्हाला एक MPVच्या मानाने या गाडीमध्ये खूप जास्त फीचर्स, ओव्हरलोडेड गाडी आहे ही. आणि या गाडीमध्ये जो कम्फर्ट आहे तो तुम्हाला नेक्स्ट लेवलच भेटणार आहे. आणि या गाडीवरती खास डिसेंबर महिन्यासाठी या गाडीवरती 80,000ची ऑफर क्रिस्टल कियामधून दिलेली आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जर ही गाडी खरेदी करण्यासाठी क्रिस्टल कियामध्ये आलात तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेले असेल तर 20,000चा तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट या गाडीवरती मिळणार आहे. यस, अप टू तुम्हाला 1 लाख पर्यंत सरांचं जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर अप टू 1 लाख पर्यंत तुम्हाला आपण ऑफर तिथे प्रोव्हाइड करतोय. तसेच आपले 4 शोरूम आहेत. क्रिस्टल किया टिळक रोड हेड ब्रांच, त्यानंतर आपलं बोपोडीला एक शोरूम आहे, बाणेरला आहे आणि नवलेला आहे क्रिस्टल किया कोठारी नावाने. नक्कीच व्हिजिट करा आणि सरांच्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. लवकरात लवकर
लवकरात लवकर व्हिजिट करा. डिसेंबर ऑफर संपायला नको, तुम्हाला तुमची स्वप्नातली गाडी घरी घेऊन जाते. आणि तुमची गाडी तुम्ही घरी घेऊन जाणारच आहात, पण शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईबच करून जा, कारण की आपण देखील खूप मेहनत घेत आहोत. आणि सौरभ सरांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, थँक्यू. त्याबद्दल सौरभ सरांचं हार्दिक स्वागत. थँक्यू सर. थँक्यू.